जर्नी मला वाटतं की ते नेहमी एक प्रोसेस असते. एखादा कलाकार किंवा एखादा कोणत्याही आपण प्रोफेशनमध्ये घडत असताना मला वाटतं ही एक प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये मॅच्युरिटी, अंडरस्टँडिंग, रिअलायझेशन, ॲक्सेप्टन्स या सगळ्या गोष्टी एका स्पीडमध्ये चालत असतात. तर तुम्हाला काय आवडतं ह्यावर पण आता जसं मूर्तिकला ही खूप अशी आहे की आजकालची जनरेशन मे बी दे आर नॉट अट्रॅक्टेड टू दॅट प्रोफेशन अ लॉट बिकॉज त्यामध्ये मेहनत आहे. मेहनत म्हणजे लिटरली फिजिकल मेहनत आहे. म्हणजे आता तू मला बघशील जेव्हा मी काम करत असतो तर 30-31 फुटावरती मी विदाऊट हार्नेस मी चढतो हे शरीर घेऊन. आता हे कुठून येते ताकद? यासाठी ती आवड लागते. घाणेरड्या मराठीत सांगायचं तर खाज लागते. ज्याला ती खाज आहे तो ती गोष्ट बरोबर करतो. इन टर्म्स ऑफ एनी प्रोफेशन तुम्ही जर तुम्हाला त्या गोष्टीची खाज आहे तर तुम्ही बरोबर ते करता. आणि त्याच्यात आणि थोडंसं माझा स्वभाव असा आहे की इफ आय पिकअप समथिंग तर मला त्याचं टोक गाठायचं असतं. मला असं हवं असतं की यार नाही बेस्टच करायचं पाहिजे. मग फॅक्टर कुठलेच मध्ये येत नाही ना पैसा येतो ना काय. मग एक ती माझी एक साधना टाईप होतं. आणि होतं असं जसं गणपती रंगवत असताना की आम्ही बराच वेळ मी वरती असतो आणि त्या ह्याच्यामध्ये खाली खूप गजबज असते, खूप गोष्टी चालत असतात, खाली ठोकायचा आवाज हे ते. पण एका पॉईंट नंतर मी डिस्कनेक्ट होऊन जातो. वर गेल्यावर फक्त माझं काम, मी आणि माझे कॅल्क्युलेशन्स जे डोक्यात चालू असतात ते चालू असतात. मला वाटतं इट इज ऑल हाव यू आर लव्हिंग दॅट पर्टिक्युलर प्रोफेशन. मी जॉब करून ह्या गोष्टी करतो. काही लोक फुल टाईम करतात तरी पण त्यांना तो ॲस्पेक्ट गाठता येत नाही. तर जेव्हा मी फुल टाईम ह्या गोष्टी करायला लागेन तर मला वाटतं अजून मी आनंद घेईन त्याचा.